B.Ed ॲडमिशन 2025-26 तर आता जो राऊंड होणार आहे हा राऊंड होणार आहे इन्स्टिट्यूट राऊंड आणि हा राऊंड असणार आहे शेवटचा। ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर आतापर्यंत लागलेले नसेल ते विद्यार्थी या राऊंडमध्ये प्रवेश घेऊ शकतात, म्हणजे फॉर्म भरू शकतात आणि ज्यांनाही कॉलेज मिळेल ते विद्यार्थी तिथे प्रवेशसुद्धा घेऊ शकतात। तर यांच्यासाठी एक नवीन नोटिफिकेशन आलेली आहे, म्हणजे जेही विद्यार्थी आता इन्स्टिट्यूट लेवलचा जो राऊंड फिलअप करणार आहे, कारण ऑलरेडी 3 राऊंड कंप्लीट झालेले आहे जे राऊंड रेग्युलर होते, त्यानंतर 25 तारखेला एक परिपत्रक जाहीर झालं, त्यामध्ये B.Ed संस्था अंतर्गत फेरी 2025-26 साठी महत्त्वाची सूचना। तर यामध्ये कोणती अपडेट दिली आहे बघू शकता। उमेदवारांना ज्या सूचनेद्वारे सूचित करण्यात येते की काही नवीन B.Ed महाविद्यालय संस्था स्तरावरील फेरीत सहभागी होत आहेत। इच्छुक उमेदवार महाविद्यालय विकल्प अर्जामध्ये नवीन समाविष्ट झालेले महाविद्यालय व इतर पसंतीचे महाविद्यालय विकल्प भरू शकतात। या नवीन महाविद्यालयांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्यासाठी संस्थात्मक स्तरावरील अर्जामध्ये बदल करण्यासाठी काही कालावधी आवश्यक असल्यामुळे पूर्व घोषित वेळापत्रकातील संस्थात्मक फेरीकरिता अर्ज भरण्याची दिनांक पुढे ढकलण्यात येत आहे। त्याबाबतचे नवीन वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार। तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणू शकतो आपण, कारण की यामध्ये नवीन जे कॉलेजेस आहे, काही कॉलेज असू शकतात की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे किंवा काही अडचणी असतील किंवा नवीन कॉलेज आलेले असतील असे सुद्धा आपण म्हणू शकतो। तर त्या कॉलेजचा जो समावेश आहे तो आता झालेला आहे आणि त्यांचं जे रजिस्ट्रेशन असते ते रजिस्ट्रेशन सुरू आहे, म्हणजे नवीन कॉलेजचं। आणि ते कॉलेज आता जेव्हा विद्यार्थी त्यांचा इन्स्टिट्यूटचा जो राऊंडचा जो फॉर्म आहे हा फिलअप करणार, ते कॉलेजेससुद्धा विद्यार्थी यामध्ये ॲड करू शकतात, म्हणजे विद्यार्थ्यांना आता कॉलेजची जी संख्या आहे ही वाढू शकते आणि जेवढेही विद्यार्थी बाकी असेल ज्यांचे नंबर लागलेले नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांना आता नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहे। तर अशाबद्दलची ही अपडेट आहे। तर आता जोही टाइम टेबल आपल्याला आतापर्यंत दिलेला होता तो टाइम टेबल आता रद्द झालेला आहे, म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलचा नवीन टाइम टेबल लवकरच साईटवर उपलब्ध होऊन जाणार। अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।